नमस्कार मंडळी, मी प्रियंका. स्वागत आहे तुमच्या माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे हुलग्याच्या पिठाची शेवंती. काही ठिकाणी याला शेंगोळी बोलतात, माझ्या सासरी याला शेंगोळी बोलतात आणि माहेरी याला शेवंती बोलतात. हा पदार्थ खूप उष्ण असतो, त्यामुळे थंडीत किंवा पावसाळ्यात नक्की बनवून खावा आणि तोंडाला खूप छान चव येते. त्यामुळे चला तर मग आपण रेसिपीकडे वळूया. सगळ्यात आधी लसूण, जिरे आणि लाल मिरच्या, चवीनुसार मीठ आणि शेंगदाणे घालून त्याची बारीक पेस्ट बनवावी आणि त्यामध्ये 2 वाट्या हुलग्याचे पीठ आणि 1 वाटी गव्हाचे पीठ मिक्स करून, कारण त्यांनी गव्हाच्या पिठाने खूप छान बाइंडिंग येते, त्यामुळे गव्हाचं पीठ टाकायचं 1 वाटी आणि ते बारीक केलेली पेस्ट एकत्र करून मिक्स करून त्याचं छान पीठ मळून घ्यायचं गोळा. गॅसवरती कुकरमध्ये 2-3 ग्लास पाणी ठेवून त्याला उकळी येण्यासाठी ठेवायचं. उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये तेल टाकायचं आणि त्या पिठाची बारीक बारीक शेवंती वळून घ्यायची व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आणि एक एक करून ते उकळी आलेल्या पाण्यामध्ये घालायचं आणि एक एक करून ती उकळी आलेल्या पाण्यात सोडायचं आणि त्या पिठातील एक छोटासा गोळा काढून तो रश्श्यामध्ये मिक्स करण्यासाठी ठेवायचा, कारण त्याने रश्श्याला छान बाइंडिंग येतं, रस्सा चांगला घट्ट होतं. आणि उरलेल्या वाटणातलं अर्धी पेस्ट आपल्याला रश्श्यामध्ये मिक्स करून टाकायची आहे आणि हे सगळं मिक्स करून टाकल्यानंतर आपण गॅसवरती चांगला रस्सा मिक्स करून टाकायचा आणि उकळी आल्यानंतर आपण आहे ना कुकरच्या झाकणाची शिट्टी काढून ठेवायची. का तर ते शिट्टी जर असेल तर ते कुकरमधनं उतू जातं, त्यामुळे शिट्टी काढून ठेवायची आणि सिम गॅसवरती 20-25 मिनटं चांगली शिजवू द्यायची. सिम गॅसवरती ते उतू जात नाही आणि कुकरही आपलं खराब होत नाही आणि छान शिजते ती मऊसूत, खूप टेस्टी बनते आणि नक्की एकदा ट्राय करा तुम्ही. माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात नक्की मला कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.